विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। राज्यात विविध ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महायुती नेते विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत। या कार्यक्रमातून विरोधकांवर जोरदार निशाणा देखील साधला जात आहे। अशातच भाजपचे साताऱ्यातील मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि खासदार सुप्रिया यांच्यावरही जहरी टीका केली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलंय असं म्हणत जयकुमार गोरेंनी सुप्रिया सुळेंना सुद्धा लक्ष्य केलंय। वडूज येथे भाजपच्या वतीने लाडकी बहीण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली। आमच्या सरकारने महिलांना 1,500 देण्याचा निर्णय अंमलात आणल्यामुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागल्याचं जयकुमार गोरे म्हणाले। तसेच सुप्रिया सुळेंना फुकटचे खायची सवय लागली असल्याचंही गोरेंनी म्हटलं। विरोधक सांगतात ही योजना निवडणुकीसाठी काढली आहे, ही योजना निवडणुकीनंतर बंद होणार असल्याचे विरोधक सांगतात। मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या 5 वर्षांसाठी ही योजना सुरू केलेली आहे। कुणी कितीही सांगितलं तरी त्यांच्या नादाला लागू नका, कारण हे सावत्र भाऊ आहेत। सावत्र भाऊ सांगतात बहिणींना फुकटची खायची सवय लावू नका। आमच्या बहिणींना त्यांच्या भाऊ हक्काचं देत आहे, कुणी कोणाच्या खिशातून देत नाही। आमच्या बहिणीला 1500 रुपये दिले तर शरद पवारांच्या पोटात दुखायचं कारण काय आहे? मग यांच्या पोटात का दुखत आहे अशी जहरी टीका जयकुमार गोरे यांनी केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।